Hello, everybody, and welcome again to another lecture of Learn with Vidhi. In today's lecture, we are going to see HCF and LCM. बरं, ह्या लेक्चरमध्ये मी HCF LCM काढायचं कसं ह्याच्यावरती मला फोकस नाही करायचं आहे. तर HCF आणि LCMचं कन्सेप्ट काय, बेसिक काय हे मला समजून तुम्हाला सांगायचं आहे. कारण बरेचदा मुलांना HCF LCM काढता येते, पण त्यांना जर तुम्ही विचारात की HCF म्हणजे काय रे, तर LCM म्हणजे काय रे नक्की, त्यांना ते माहिती नसतं. तर ते समजण्यासाठी आपण हा लेक्चर घेणार आहोत. आणि मग काय पुढच्या लेक्चरला ट्रिक्स पण बघायच्याच आहेत आपल्याला, HCF LCM कसा काढायचा आहे किंवा आपल्याला अकॅडमिक्सने कसं काढायचं हे काय पुढे बघायचंच आहे. पण त्याच्या अगोदर LCM आणि HCF म्हणजे काय हे आपण बघूया. सो लेट अस स्टार्ट. सो बिफोर स्टार्टिंग विथ HCF अँड LCF आपण त्याच्यात लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या बघूया. म्हणजे फॅक्टर्स. पहिलं, फॅक्टर ऑफ अ नंबर म्हणजे काय. आता फॅक्टर्स ऑफ 24, मी ते 24 घेतलाय, तर 24चे मला फॅक्टर म्हणजे अवयव काढायचे आहेत. असे म्हणजे 24ने असे नंबर्स आपल्याला काढायचे की जे नंबर 24ने जर मी त्या नंबरला डिवाइड केलं तर मला आन्सर 0 मिळणार आहे. बरोबर, कम्प्लिटली डिव्हिजिबल आहे असे मला नंबर्स काढायचे. तर कोणते नंबर्स आहेत ते? 1, 2, 3, 4, 6, 8, 12, 24 बघू शकतो आपण. 24 1 जा 24, 12 2 जा 24, त्याच्यानंतर 8 3 जा 24 किंवा 3 8 जा 24, 4 6 जा 24. हे सगळे काय आहेत त्याचे फॅक्टर्स झाले. अजून एक ह्याच्यामध्ये फॅक्टर हा मी शब्द वापरलाय, प्राईम फॅक्टर हा शब्द वापरलेला नाहीये. त्यामुळे येणारे फॅक्टर जे कसे असतील, प्राईम किंवा कंपोजिट कसेही येऊ शकतात. अजून एक, एखाद्या नंबरचे फॅक्टर हे आताच सांगितलं, प्राईम किंवा कंपोजिट कसेही असू शकतात. फॅक्टर्स बोलतोय आपण, प्राईम फॅक्टर नाही, नुसते फॅक्टर हे कसेही असू शकतात. आणि एखाद्या नंबरचे फॅक्टर हे त्या नंबरपेक्षा लहानच असतात. नेहमी तो एक तर असणार, 24चा फॅक्टर 24 आहेच, आणि त्याच्यापेक्षा लहान असणार आहे. त्याच्यापेक्षा मोठा नंबर हा कधी त्याचा फॅक्टर होऊ शकत नाही. 36 बघा, इथे एक एक्झाम्पल आहे, त्याचे पण फॅक्टर्स दिले आहेत. 1 2 3 4 6 9 12 18 36 हे सगळे कोण आहेत? फॅक्टर्स आहेत. कोणाचे आहेत हे? 36चे फॅक्टर्स आहेत. ओके, नेक्स्ट, व्हॉट आर द मल्टिपल्स ऑफ अ नंबर. एखाद्या नंबरचा मल्टिपल म्हणजे काय हे आता समजून घेऊया. आता 3 आहे, 3चा मल्टिपल मी इकडे समोर तुमच्या लिहिले, तुम्हीच सांगा मला की 3चे मल्टिपल म्हणजे काय. येस, 3चे मल्टिपल म्हणजे 3. आपण 3 मल्टिप्लाय करत जातोय. मल्टिप्लायचा अर्थच आहे मल्टिपल्स म्हणजे मल्टिप्लाय म्हणजेच काय, तर 3चा टेबल. 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 3 जा 9, 3 4 जा 12, 3 5 जा 15, 3 6 जा 18 अँड दिस गोज ऑन. आता इकडे अजून एक, 3चे मल्टिपल्स जे असणार आहेत ते नमी कंपोजिट नंबरच असणार आहे, हे तर शुअरच आहे. कारण 3 हा बेसिक आहे. म्हणजे 3 हा जरी एक प्राईम नंबर असला तरी त्याचे पुढचे मल्टिपल्स हे कुठेही तुम्हाला प्राईम मिळणार नाही. दुसरी गोष्ट, मल्टिपल्स हे नेहमी त्या नंबरपेक्षा जास्तच असतात. तो नंबर आणि त्याच्यापेक्षा जास्त. फॅक्टर हे तो नंबर आणि त्यापेक्षा लहान, आणि मल्टिपल्स तो नंबर आणि त्याच्यापेक्षा जास्त. हे लक्षात ठेवायचं आहे. 24चे बघा फॅक्टर्स. 24 48 72 96 120 144 168 192 216 अँड अगेन दिस गोज ऑन. त्यामुळे मल्टिपल तुम्हाला समजलेलं आहे काय. मल्टिपल त्या नंबरच्या पुढचा नंबर सगळे असतात, म्हणजे मल्टिपल्समध्ये त्याच्या. आणि फॅक्टर म्हणजे तो नंबर आणि त्याच्यापेक्षा लहान नंबर जे त्या नंबरला डिवाइड करतायत. ओके, त्या नंबरने म्हणजे जर आपण फॅक्टर्सने डिवाइड केलं एखाद्या नंबरच्या फॅक्टरने, एखादा नंबर आहे त्याच्या फॅक्टरने जर त्याला डिवाइड केलं तर आन्सर काय आपल्याला मिळतो? 0. इट इज कम्प्लिटली डिव्हिजिबल. नेक्स्ट, HCF. आता HCFचा अर्थ काय? HCFचं इथे मिनिंग दिलेलं आहे हायेस्ट कॉमन फॅक्टर. आपण राईटने लेफ्टकडे जाऊया. पहिल्यात आपण इकडे 2 नंबर्स घेऊया. त्या 2 नंबरचे मी पहिले काय काढलं? फॅक्टर काढून घेतले, जे आत्ताच आपण प्रिव्हियस याच्यामध्ये बघितलेलं आहे की फॅक्टर म्हणजे काय. तर मी इथे फॅक्टर सगळे लिहून घेतले. 24चे फॅक्टर लिहिले, 36चे फॅक्टर. म्हणजे जेव्हा तुम्हाला 2 नंबरचे HCF काढायचं आहे तेव्हा पहिली गोष्ट काय करायची, त्यांचे फॅक्टर लिहून काढायचे. ठीक आहे, त्यानंतर कॉमन शब्दाकडे जाऊया. कॉमनचा अर्थ काय की दोघांमध्येही जे सेम आहे, सगळे दोन्हीकडे आहे कॉमन. म्हणजे लाईक आता इथे 1 आहे, जे कॉमन आहेत ते मी काय करते, सर्कल करून घेऊया. इथे 1 आहे, इथे 2 आहे, इथे देखील 2 आहे, इथे 3 आहे, इथे देखील 3 आहे, इथे पण 4 आहे 24मध्ये. तसंच 36चा फॅक्टर पण 4 आहे. 6 आहे बघा इथे, इथे देखील 6 जरा पुढे मागे झाले, हरकत नाही. इथे पण फॅक्टर काय आहे? 6 आहे. त्याच्यानंतर 8 इथे आहे पण इकडे नाही आहे. इथे 9 आहे, तो इकडे नाही आहे. मात्र 12 आहे बघा, इथे 12 आहे, इथे पण 12 आहे.
24चा फॅक्टर आहे पण इथे 36चा नाही आहे. तसाच 18 हा 36चा फॅक्टर आहे पण 24चा नाही आहे. 36चा फॅक्टर आहे पण 24चा नाही आहे. त्याच्यामुळे इथे आपल्याला थांबायचं आहे. कॉमन फॅक्टर काढून माझे झालेले आहेत. ठीक आहे, सेकंड झालं. आता हायेस्ट शब्दाकडे यायचं. हायेस्ट म्हणजे काय? जास्तीत जास्त. ह्याच्यातला जास्तीत जास्त फॅक्टर, मोठा फॅक्टर सगळ्यात कोण आहे? 12 आहे. त्याच्यामुळे ह्या 2 नंबरचा HCF काय होणार आहे? 12 आहे. सोपं आहे की नाही? ओके, अजून एक एक्झाम्पल घेऊया म्हणजे अजून तुम्हाला नीट कळेल. नंबर आहे 15 आणि 32. पहिलं काम काय असतं? फॅक्टर काढणं. फॅक्टर काढून घेतलेले आहेत आपण इथे. कॉमन काढा. सेकंड काय? सेकंड जॉब इज टू फाइंड आउट द कॉमन. 1 काय दोघांमध्ये कॉमन असणारच आहे, त्याच्यामुळे 1 हा मी घेतला. 3 बघा 15मध्ये आहे पण 32मध्ये नाही आहे, म्हणजे तो घ्यायचा नाही आहे. नेक्स्ट 5 बघा, 5 आपण एक चेक करूया. 5 15मध्ये 32मध्ये नाही आहे, त्यामुळे तो पण नाही येणार. 15मध्ये आहे पण 32मध्ये नाही आहे, तोही गेला. पुढचा 2 बघूया. 2 नाही आहे, 4 नाही आहे, 8 नाही आहे, 16 नाही आहे, 32 नाही आहे. अरे बापरे, म्हणजे आता आपल्याला कॉमन फॅक्टर एकच मिळाला, 1. मग हायेस्ट कोण आहे आता? 1च आहे. हायेस्ट पण तोच असणार आहे, कारण हे सोडून दुसरा कोणही दोघांमध्ये कॉमन फॅक्टर नाही आहे. मग ह्यांचा HCF कोण? यांचा HCF आहे 1. सो विच काइंड ऑफ नंबर्स आर दिस? जर तुम्ही हे बघितला तर हे दोन्ही नंबर्स हे कसे आहेत? येस, ते एकमेकांच्या टेबलमध्ये येत नाही आहे, त्यांच्यामध्ये कॉमन फॅक्टर्स नाही आहेत आणि त्याच्यामुळेच ते कोप्राईम आहेत. आणि अशा नंबरला हायेस्ट HCF हा नेहमी किती असतो? 1 असतो. 15 and 32 आर वॉट? दे आर कोप्राईम. कोप्राईम नंबरचा HCF हा नेहमी किती असतो? 1 असतो. ठीक आहे, आता LCM कडे येऊया. लिस्ट कॉमन मल्टिपल. परत तेच करायचं आहे. राईट पासून स्टार्ट करा. मल्टिपल पहिलं आहे आता 2 नंबर्स मी घेतले. 2चा मल्टिपल काय? 2, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22 अँड दिस गोज ऑन. 3चे मल्टिपल घेतले. 3, 6, 9, 12, 15, 18, 21, 24, 27, 30, 33 अँड दिस गोज ऑन. आता कॉमन काढायचं. हे जरा काम आपलं कसं आहे, भरपूर नंबर्स दिसतात, म्हणजे आता आपण कॉमन काढायला स्टार्ट करूया. कॉमन काढायला पण ट्रिक आहे. एक नंबर करायचा. पहिला 2ने स्टार्ट, म्हणजे जो पहिला नंबर त्याचे मल्टिपल्सने स्टार्ट करूया. 2 आहे, इथे 2 नाही आहे. 6 दोन्हीकडे आहे, त्यामुळे मिळाला. 8 इथे आहे 2मध्ये पण 3मध्ये नाही. 10 2मध्ये आहे पण 3मध्ये नाही. 12 येस, 12 2मध्ये पण आहे आणि इथे पण आहे. नेक्स्ट 14 इथे नाही आहे, 2मध्ये आहे पण 3मध्ये नाही. 16 2मध्ये आहे, 3मध्ये नाही. 18 आहे बघा. नेक्स्ट 20 नाही आहे, 22 नाही आहे, 24 आहे. तुम्हाला मल्टिपल्स दाखवण्यासाठी फक्त मी हे कॉमन मल्टिपल्स म्हणजे काय हे दाखवण्यासाठी इथे करते, एवढी काही गरज नसते. LCMचं काम तसं फारच सोपं असतं, कारण हा लिस्ट आहे बघा. आत्ता इथे येऊया आपण. कॉमन मी मुद्दामून सगळे काढून दाखवले. आता लिस्ट, आणि पुढे पण कॉमन असू शकतात. हे आपण आता इथपर्यंतच घेतलेत म्हणून ठीक आहे, पुढे पण येणार आहेत कॉमन, असं काही नाही की इथेच थांबलेत. जसं HCF मध्ये कसं थांबलो आपण, तेवढेच कॉमन असणार आहे, तसं इथे नाही आहे, पुढे येऊ शकतात. पण ते आपल्याला काय नकोच आहे, आपल्याला लिस्ट हवं आहे, कमीत कमी हवं आहे. म्हणजे तो पहिलावाला, जो पहिला तुम्हाला जो कॉमन मिळतो तो तुमचा आन्सर असतो, हे लक्षात ठेवा. समजलं का? सो पहिलं जे तुम्हाला आन्सर मिळतं की नाही, अगदी पहिलं. HCFला कसं तुम्हाला पुढपर्यंत जावं लागतं, कारण हायेस्ट काढायचं आहे. पण LCMचं तसं काम नाही आहे. जो पहिला मल्टिपल जो दोघांमधलाही कॉमन आला, सॉरी इथे हे मल्टिपल असला पाहिजे, फॅक्टर्स आलाय चुकून शब्द. दिस इज मल्टिपल. मल्टिपल्स, सॉरी व्हेरी मच, दिस इज मल्टिपल. सो मल्टिपल्स ऑफ 2 आणि मल्टिपल्स ऑफ 3 जे आपण घेतले, त्या दोघातला जो पहिला अगदी मल्टिपल जो दोघांमधला कॉमन आहे तो कोण आहे? तो 6 आहे, आणि तोच आपला काय आहे? LCM आहे. सो LCM ऑफ 2 and 3 इज 6. पण मी तुम्हाला दाखवायला कॉमन म्हणजे काय म्हणून सगळे पुढचेही घेतले. आणि एक जरा प्लीज इथे माझं एक एरर झाला आहे, मिस्टेक आहे, फॅक्टर नाही आहे, ते मल्टिपल आहे, जरा प्लीज लक्षात घ्या. अजून एक एक्झाम्पल घेऊया 10चे, आणि त्याच पद्धतीने इथेच झाले, सॉरी मल्टिपल. सो 10 आणि 12चे मल्टिपल्स काय आहेत ते बघूया. सो 10 आणि 12चे मल्टिपल्स आहेत. लिस्ट आहे. आता काय आपल्याला मागच्यासारखं सगळे कॉमन काढण्याची काही गरज नाही आहे.
10 आहे का दोघांमध्ये? नाही आहे. 20 आहे का? नाही आहे. 30 नाही आहे. 40 नाही आहे. 50 नाही आहे. 60. सो पहिला जो लीस्ट मल्टिपल जो आहे तो कोण आहे? असा 60 आहे. तुम्ही इथेही चेक करू शकता. 12 आहे का? नाही आहे. 24 इथे आहे पण इथे नाही. 36 नाही, 48 नाही, पण 60. सो द लीस्ट मल्टिपल इज 60. नक्कीच पुढे बघा, आता हा 120 तुम्हाला मिळणार आहे, ह्याच्यात काही वादच नाही आहे. किंवा गोइंग टू गेट अ मल्टिपल, पुढेही तुम्हाला मल्टिपल कॉमन मिळतील, पण आपल्याला लीस्ट हवा आहे, कमीत कमी हवा आहे, आणि तो कोण आहे? 60. त्यामुळे LCM काढताना फार सोपे अशा पद्धती, पण ही आपण काय मेथड नाही वापरत. आपण अकॅडमिक्समध्ये वेगळी मेथड आहे, ट्रिक्ससाठी पण वेगळी मेथड आहे आपल्याकडे. पण अर्थ तुम्हाला नक्कीच कळलाय की लिस्ट कॉमन मल्टिपल LCM म्हणजे काय? तो कमीत कमी जो दोघांमध्ये कॉमन येणारा मल्टिपल आहे तो म्हणजे LCM. ठीक आहे. सो LCM ऑफ 10 and 12 इज 60. सो थँक्यू ऑल फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला नक्कीच LCM आणि HCFचं कन्सेप्ट समजलं असेल, नक्की काय येते, आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अकॅडमिक्स आणि ट्रिक्सने नक्कीच बघायचं आहे की LCM आणि HCF कसं काढायचं आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग. अँड व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.